वसंतदादा स्मारकासह प्रलंबित प्रश्न सोडवा. खासदार विशाल पाटील. मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत बैठकीत चर्चा. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या कामासाठी उर्वरित निधीसह विविध प्रश्नी खासदार विशाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. यासाठी 2 स्वतंत्र निवेदने दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना महाविकास आघाडीतील खासदारांनी भेटून त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत विद्युत पुरवठा बंद होत असून त्यात बदल करावा अशी मागणी पाटील यांनी दिलेल्या पहिल्या निवेदनात केली आहे. ग्रामीण भागात जलजीवन मिशनची कामे राज्य शासनाच्या निधीअभावी बंद आहेत. केंद्राने रक्कम दिली आहे, राज्याने पैसे देऊन कामे मार्गस्थ करावीत. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे. पीक विम्याचे निकष बदलून पीक विमा देण्यात यावा. कृष्णा कालवा मध्यम प्रकल्प दुरुस्तीकरण करण्यासाठी निधी द्यावा. सांगलीतील वसंतदादा पाटील स्मारकाच्या उर्वरित कामासाठी 8,28,00,000 रुपयांच्या निधीची मागणी करणारे निवेदन खासदार पाटील यांनी दिले. स्मारकाचे 75% काम पूर्ण झालेले आहे. सभागृह, दरवाजे, फोटोदालन, बाह्यरंग, प्रतिबंधक यंत्रणा, सुशोभीकरण, फर्निचर, व्यासपीठ व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, CCTV, विद्युत व्यवस्था, शुद्ध पाणी या व्यवस्था अद्याप बाकी आहेत. यासाठी 8,28,00,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून तांत्रिक मंजुरी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.